पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळे उगीच ह्याचा बावा करून कुठेतरी खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो अत्यंत खोटा आहे. पण त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हरिभाऊ राठोड आणि तुमची काहीतरी शाब्दिक चकमक जी आहे ती तिथे झालेली आहे. नेमका प्रकार काय होता तो? नेमका प्रकार तर मला नेमकी आठवत नाही, परंतु जेवढं आठवतं तेवढं असंच आहे की 5 वाजल्याची वेळ गेलेली, भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांचा अर्ज भरणं राहिलेलं, त्यामुळे मी आरोना विचारलं की 5 वाजून गेलेले आहेत परंतु आमचे काही उमेदवारांचे अर्ज भरणं बाकी आहे, तर त्यांना आपण भरायला द्याल का? त्यावर मला सांगण्यात आलं की 5 वाजल्याची वेळ संपलेली असल्यामुळे आम्ही तुम्हाला आता अर्ज भरायला देऊ शकत नाही. तेवढं बोलून मी बाहेर आलो आणि बाहेर आल्याबरोबर माझ्या बाजूनी चारी बाजूनी घोळका घालून मला रोखण्याचा प्रयत्न केला गेला आणि माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडनं इल्लीगल कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला. त्याला मी कुठच्याही प्रकारची दुजोडा दिला नाही, तयारी दाखवली नाही, म्हणून अशा प्रकारच्या खोट्या अफवा माझ्याविषयी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठली सिक्युरिटी नेमकी आणली होती? तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हणताय की तुमची सिक्युरिटी काढावी लागेल सांगून. आपण आपल्याबरोबर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा दुरुपयोग जर का दबाव टाकण्यासाठी करत असाल तर निश्चितपणे असा दुरुपयोग शासनाने सहन करून घेऊ नये. याकरता मी त्यांना सांगितलं की आपण या संदर्भात दुरुपयोग करू नये. स्वतः तक्रार करणार आहेत. नाही, जरूर करू दे, जरूर करू दे. आणि संजय राऊतांनी म्हटले की सीसीटीव्ही डिलीट झाले 4 वाजल्यानंतरचे. मला ह्या संदर्भातली कल्पना नाही, पण असं संजय राऊत बोलतात त्यातलं 99% खोटं नाही, 100% खोटं असतं. मला खात्री आहे की CCTVचं फुटेज गायब होण्यासाठी ती काय एखादी वस्तू नाही आहे की आपण पळवली. ते रेकॉर्डिंग आहे, ते 100% असेल तर असणारच, त्यात काय वाद नाही. धन्यवाद. साहजिकच राहुल नार्वेकर आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्याबद्दलचं वक्तव्य जे आहेत ती खोटी जी आहे ती पसरवली जात आहेत. कुठेतरी या निवडणूक केंद्रावरती प्रचंड घोळका जो आहे तो करण्यात आला आणि माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून काहीतरी वधवून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या दिवशी झाला. आणि अशावेळी कुठेतरी जे सुरक्षा रक्षक घेऊन सोबत आलेले होते हरिभाऊ राठोड, त्यांची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे. दुरुपयोग जो आहे तो सुरक्षा रक्षकांसोबत त्यांनी केलेला आहे सोबत आणून. ही सगळी माहिती जी आहे ती आता राहुल नार्वेकरांनी या ठिकाणी या सगळ्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी.